नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींना आज दाखवणार आहे तुम्हाला मेथीची भाजी. मेथीची भाजी मी न चिरता करणार आहे. मेथीची भाजी कडू न होण्यासाठी टिप्स आहे. मेथीची भाजी हिरवी राहण्यासाठी टिप्स आहे. मेथीची भाजी कशा शिजवावा ही पण टिप्स आहे. तर ह्या संपूर्ण तुम्ही पहा आणि मेथीच्या भाजीत काय घालावं ही पण टिप्स आहे. तर पहा तुम्ही आता ही संपूर्ण भाजी मी निसून घेतलेली आहे आणि मेथीची भाजी कुठली घ्यावं ती पण आहे टिप्स. तर भरपूर सारे टिप्स आहेत. तुम्ही नक्कीच मेथीच्या भाजीविषयी संपूर्ण व्हिडिओ पहा. छोटासा व्हिडिओ आहे, मोठा काही नाही. तर मेथीची भाजी मी मेथा आणि मेथी दोन प्रकार असतात. तर मेथी लेकुरवळी भाजी म्हटलं ना तर एका झाडाला 2-3 फांद्र्या फुटलेल्या असतात. ती लेकुरवळी भाजी. ती भाजी कधीच कडू होत नाही. आणि नुसते एक दांडीवाला मेथा असतो ना तो कडू होतो. तर ते लेकुरवळे असेल तर ती घ्या. लई मोठी दांडी असतील ते घेऊ नका, नाही ते छोटी छोटी असतील त्या घ्या. आता इथं मी भाजी तर निसून घेतलेली आहे. नुसती भाजीच्या शेंडा काढलेल्या आहे आणि कवळी कवळी घेतलेली आहे तोडून. बिलकुल चिरली नाही भाजी मी. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 चांगल्या, 7-8 मिरच्या. का की आपल्याला ही भाजी झणझणीत लागते. कमी तिखट नाही लागत, चांगली झणझणीत पाहिजे तिखट असं वाटली पाहिजे भाजी खातो म्हणून. आणि मी घेतलेल्या 7-8 मिरच्या घेतल्या आणि एक मोठा कांदा लसणाचा घेतलेला आहे. जाडसर वाटायचा, बारीक वाटायचा नाही बिलकुल. थोडासा जाडसर अर्ध्या मुर्ध्या मिरच्या असल्या तरी चालतील. हे बघा असा जाडसर झालेला आहे. आणि मी आता ठेवते बाजूला. ते त्याच्यात दाण्याचा कूट वाटला असता मी, पण माझ्याकडे वाटलेला आहे म्हणून नाही दाखवला. तर इथे मेथीची भाजी मी मोठं भांडे घेतलेली आहे. मी सर्व जवळजवळ एक घमेले, छोटं घमेले भरून मेथीची भाजी होती ती मी टाकलेली आहे. त्याच्यात आधीच टाकायची, गॅसवर ठेवायच्या आधीच मिरची चोळून घ्यायची. त्याला आपण जी वाटलेली आहे ना खरडा तो सर्व चोळून घ्यायचा, त्याच्यात टाकायचा पूर्ण. नंतर गॅस पेटवायचा वरती. तेल आत्ता टाकायचं नाही, नंतर टाकायचं. ते पण घ्या. तर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली होती. नुसती पाणी दिसतात बघा. थोडीफार त्याची देठं घेतलेली आहेत मी. हे बघा असं तुकडे बिकडे थोडेसं राहिले ना मोठं त्याचा तुकडा करून टाकून द्यायचा. पण बारीक वाटायचा, भानगडीत पडायचं नाही. थोडंसं फिरवलं का लगेच काढायचं. तर मी पहिली ही मिरची आणि लसूण त्याला चोळून घेते आधी भाजीला, आणि नंतर मग मी भाजीवरती ठेवणार आहे. ही भाजी खूप अप्रतिम लागते. खूप काही रोगांवर प्रतिकार करणारी पण आहे. खूप पौष्टिक भाजी आहे ही. ही भाजी खरंच खावं खूप चांगली असती आणि प्रत्येकाला आवडती ही भाजी. तुमच्याकडे पण घरात पहा, मेथी सर्वांनाच आवडत असणार आहे. तर इथे बघा मी आता चोळून घेतलेलं आहे सर्व. आणि आता हे मी गॅसवर ठेवणार आहे. पूर्ण असं चोळलेली आहे भाजी. तर गॅसवर ठेवलेली आहे. हा गॅस चालू करायचा थोडा वेळ आणि थांबायचं त्याला, का की भाजी फुगलेली आहे आपली. म्हणजे पालेभाज्या खरंच धुतल्यानंतर किंवा मोठं जास्त दिसतात, पण जर एक थोडं शिजत आलं का कमी होतात भाज्या. म्हणून मीठ टाकायचं नाही त्याच्यात पहिलं, नंतर मीठ टाकायचं. ह्याला उलटी पालटी केली का आपली अंदाज कळतो आपल्याला किती भाजी झालेली आहे, त्याच्यावर समजतं आपल्याला. मग तेव्हा मीठ टाकायचं. नाही तर पहिलीच मीठ टाकलं ना तुमची भाजी खारट होणार किंवा आळणी होणार. हे लक्ष द्यायचं. आणि मेथीवर झाकण बिलकुल ठेवायचं नाही भाजी करताना. आणि ही मेथी फास्ट गॅसवर भाजायची, म्हणजे बनवायची फास्ट गॅसवर, स्लो गॅसवर बनवायची नाही. ही भाजीला जास्त शिजवायची नाही. म्हणजे किती टिप्स आहेत बघा, भरपूर टिप्स आहे त्याच्यात. तुम्ही लक्ष द्या व्हिडिओवर. या टिप्स पाळा. तुमची भाजी एकदम खमंग लुचकर आणि न खाणारी माणसं पण आवडीने खातील अशी भाजी बनणार आहे. खूप किती खावं अशी भाजी होणार आहे. तर आता हे कमी झालेले आहे बघा. आता ह्याला मी मीठ टाकण्याचा प्रयत्न करेन. आता समजणार आपल्याला किती भाजी झालेली आहे ती. आता इथे दाण्याचा कूट टाकलेला आहे मी. दाणे 1 वाटी जवळजवळ दाण्याचा कूट होता तो दिला सोडून त्याच्यात, कारण की भाजी जास्त आहे आपली. 7 ते 8 माणसांना पुरणारी ही भाजी आहे. भरपूर तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भरपूर खाऊ शकता. आणि आता मी त्याच्यात थोडासा ओलावा आहे. मीठ टाकल्यावर त्याच्यावर आणखीन पाणी सुटणार आहे भाजीला. तर तुम्ही पहा आता
बिलकुल झाकण ठेवले नाही मी पहा. आणि भाजी गॅसवर फास्ट गॅसवर शिजवायची. आता मीठ टाकायचं. आता थोड्या वेळात पहा तुम्ही किती पाणी सुटेल त्या भाजीला. शिजून जाणार लगेच भाजी. लई जास्त पण शिजवायची नाही, रंग ढळवायचा नाही भाजीचा. झाकण ठेवलं का रंग लगेच काळा पडतो भाजीचा. पहा किती पाणी सुटले. तर थोड्या वेळ शिजून द्यायची जरा. तेल टाकते आता मी. 2च चमचे तेल टाकणार आहे. जास्त काही तेल टाकणार नाही मी, बाकी शेंगदाणे घातलेले आहेत ना, त्याच्यात भरपूर तेल असतं. हे 2 चमचे मी तेल टाकलेले आहे त्याच्यात. आता हलवून घ्यायची, जरा उलटी करायची, मिक्स करायची. सगळीकडे लागलं पाहिजे तेल आणि दाणे आपले सगळे. तर अशी मिक्स करायची. लगेच होती भाजी. भाजीला 5 मिनटं पण नाही लागत शिजायला. ह्या लगेच शिजती. गरमागरम खायला घ्यायची. शिजल्या खूप अप्रतिम लागते, खूप टेस्ट येते तिला गरम गरम खाल्ल्यावर. थंडी झाल्यावर पण चांगली लागते, पण गरम गरम खाल्ल्यावर फारच छान लागते. तर नक्कीच मेथीची भाजी गरम गरम खाऊन पहा एकदा. मस्त भाकरी करायची आणि भाकरीबरोबर मेथीची भाजी किंवा चपाती असली तुमच्याकडे चपातीवर. आता ही भाजी जवळजवळ माझी होतच आलेली आहे. जास्त पण कोरडी करायची नाही, एकदम अशी कोरडी नाही करायची. थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यात लपथपीत असं, आणखीन टेस्ट येते त्याला. तर ही झालेली आहे आपली. काढून दाखवते मला आता. फार सुंदर लागते आणि कोणाला आवडत नाही असं होणारच नाही मेथी. सर्वांनाच मेथी आवडती. आमच्याकडे तर 2-3 दिवसात मेथी घरामध्ये असतेच. भरपूर खातात आमच्याकडे, मुलं पण आणि म्हणजे सर्वच घरातली माणसं खातात. मस्त वाढून झालेली आहे. रंग सुंदर रंग ढळला नाही जरा पण. मैत्रिणींना मेथीची भाजी आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. नवीन चॅनल आहे, खूप म्हणजे त्याला ग्रोथ करण्यासाठी तुम्ही मदत करा. हे सीताचा स्वयंपाक तर नक्कीच तुम्ही पहा. आता मी पुढे सांगणार आहे मसाल्याविषयी. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर आवडलं तर नक्कीच मसाले घ्या. आणि माझी मेथीची भाजी कशी झाली ती पण कळवा. बाय.